अरे कसला गोंधळ चालू आहे तिकडे? अहो आई, कसला म्हणजे काय? दिवाळी येत आहे ना, कपड्याची खरेदी पुन्हा काय? बरोबर आहे त्यांचं, कपड्यांची खरेदी करायचीच आणि तेही सर्वांसाठी. पण बाबा, संपूर्ण कुटुंबाचे कपडे एकाच ठिकाणी मिळतील तरी कुठे? कुठे म्हणजे काय दादा? वरसिद्धी. अगदी बरोबर. पारिवारिक कपड्यांच्या खरेदीचं एकमेव दालन म्हणजे श्री वरसिद्धी. वरसिद्धी शॉपिंग मॉल, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. राज्य के आंगनवाड़ी सेविकाओं ने 4 दिसंबर से अनिश्चितकालीन हड़ताल का ऐलान किया था। हालांकि अब मांगों को पूरा न होते देखकर आंगनवाड़ी सेविकाओं ने मंगलवार को नागपुर में जेल भरो आंदोलन किया, जिसके बाद से उनका आंदोलन तीव्र होता जा रहा है। इसी पर पहल करते हुए एनसीपी अजीत गुट के नेताओं ने नागपुर में चल रहे महिलाओं के प्रदर्शन पर भेंट देकर उनकी समस्याओं को जानने का प्रयास किया। साथ ही आंदोलन पर अपना समर्थन भी व्यक्त किया। लेकिन इससे भी आंगनवाड़ी कार्यकर्ताओं का गुस्सा शांत नहीं हुआ और उन्होंने बयान दिया कि जब तक उनकी मांग पर पूरी तरीके से अमल नहीं किया जाता तब तक वे इसी तरह आंदोलन करते रहेंगे। आज आपने क्या किया था आंदोलन में? आंदोलन में हम अपना आप काटो उसको, मुझे मराठी में बात. आज इधर आए थे, क्या करने आए थे? आम्ही इथे आंदोलन करायला आलेलो आहोत. आमच्या ज्या ग्राही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आलेलो आहोत. 4 डिसेंबर पासून आम्ही सतत मोर्चात येऊन राहिलेलो आहोत, पण सरकार आमची दखल घेत नाहीये. त्यांना आमच्याबद्दल असं हे नाही, म्हणजे वाटून नाही राहिलं की एवढ्या सेविका इतके काम करतात. आम्ही देशाचा नागरिक घडवतो, पण आमचे लेकरं रस्त्यावर आलेले आहे. आमच्या लेकरांचं शिक्षण नाही होऊन राहिलेलं आहे. एवढ्या 10,000 आणि 5,000 आम्ही मुलं नाही शिकवू शकत. आमच्याकडे विधवा, परिपक्व, घटस्फोटी सगळ्यात जास्त लागलेल्या सेविका आहे, मदतनीस आहे. त्यांच्या घरी त्यांचा दुसरा कोणताही मार्ग नाही. बिचाऱ्या अंगणवाडीचं काम करून बाहेर काम करण्यासाठी मजबूर होऊन गेल्या. पण आमचा जॉबच असा आहे की आम्हाला हे म्हणतात गव्हर्नमेंट 5-6 घंटे आहे, पण आमचा जॉब हा 24 तासाचा आहे. आम्हाला कधीही फोन येते, कोणाच लाभार्थ्याचा फोन येते. त्यांचं वजन, उंची सगळं रेकॉर्ड आम्हाला ठेवावं लागतं. आम्ही वजन, उंची वगैरे सगळं काढून देतो गव्हर्नमेंटला. आणि पूर्ण काय म्हणते बा, तरीही गव्हर्नमेंट आमच्या मानधनात वाढ करत नाहीये. आम्हाला आता 26,000 वेतन पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही मोर्चा सोडणार नाही, संपात मागं घेणार नाही आणि माघार घेणार नाही, कधीच नाही घेणार जोपर्यंत आमचा 26,000 मानधन होत नाही आणि मदतीसांचा 20,000 मानधन होत नाही. कारण आता आमच्या कार्यकर्त्या एवढ्या चिडलेल्या आहे की आज 52-53 दिवस होऊन सुद्धा सरकार आमच्या मोर्चाचा, संपाचा दखल घेत नाहीये. ह्या सरकारला बाकी गोष्टीचा विचार आहे. सगळ्याचं याचं त्याचं पेन्शन वाढ हे करत आहे, मंदिरं बनवत आहे, पण आमची दखल कधी घेणार आहे? घ्या ना तुम्ही, आस्थेची भावना करत आहे, पण महिलांचं शोषण का करत आहे तुम्ही? महिलांचं शोषण करणं बंद करा तुम्ही, हे माझं सरकारला सांगणं आहे. जो हमारी 4 मांगों को लेके 4 दिसंबर से जो हम आंदोलन कर रहे हैं, अभी 24 और 25 तारीख हमको दी थी तारीख कि कैबिनेट में बैठक होंगे और कैबिनेट में हमारा पॉजिटिव निर्णय निकलेगा, लेकिन अभी तक के निर्णय नहीं निकला है. वो बोल रहे हैं कि हम बताते हैं 1-2 दिन में. अभी हमारे संगठन ने इशारा दिया है कि अभी वो हमको खुद कॉल करके बताएंगे. अभी हम तब तक के जब तक हमारी मांगे पूरी नहीं हो जाती, जब तक के हमें लिखित स्वरूप में नहीं मिलता है, तब तक के हम आंदोलन में ऐसे ही बैठे रहेंगे. यही हमारी मांग है और हमारी मांग पूरी जब तक नहीं होती है, उस दिन जैसे हमने जेल भरो आंदोलन किए हैं उसी तरीके से हम आगे भी आक्रोश आंदोलन कर सकते हैं. खाने के शौकीनों के लिए खुश खबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी. जी हाँ, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहां आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट. हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज, तंदूरी, कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना. इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में. हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं. एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें. आप दोबारा
जरूर आएंगे, ये हमारी गारंटी। हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9327461199, 7207556199। जय महाराष्ट्र। मी जयदीप रोडे, शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख चंद्रपूर। पार्थशहर समाचाराचे 9 फेब्रुवारीला 3 वर्ष पूर्ण होत आहेत। पार्थशहर समाचार हे एक विदर्भातलं हिंदी व्हिडिओ न्यूज चॅनल आहे आणि खूप सुंदर प्रकारे यांनी जनतेचे प्रश्न मांडलेले आहे। याचा एक निजी अनुभव आहे मला आणि जनतेत ज्या प्रकारे निर्भीडतेने पत्रकारिता करत आहे तर माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। 3 वर्ष पूर्ण 9 फेब्रुवारीला होत असताना त्यांना आणि असेच त्यांनी पुढचेही अनेक वर्ष पूर्ण करावे यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा। जय महाराष्ट्र। येत्या 9 फरवरी 2024ला 3ऱ्या वर्षात यशस्वी वाटचाल करणाऱ्या पार्थशहर समाचारला माझ्या हार्दिक शुभेच्छा। पार्थशहर समाचार की 3री वर्षगांठ के उपलक्ष्य में मैं अजय सरकार की ओर से शुभेच्छा देता हूं। ऐसे ही पार्थशहर समाचार अच्छा काम करते रहे, मैं उनके साथ हूं। धन्यवाद। भारतीय मजदूर संघ विदर्भ क्षेत्र का 2 दिवसीय 20वां वार्षिक अधिवेशन शनिवार 27 जनवरी रविवार को चंद्रपुर जिले के भद्रावती में होगा। 20वां स्वागत समारोह हॉल चंद्रपुर रोड भद्रावती में आयोजित किया गया है। भारतीय मजदूर संघ विदर्भ क्षेत्र के सम्मेलन में विभिन्न जिलों से प्रतिनिधि आएंगे और 2 दिनों तक चलने वाले सम्मेलन में उन्हें मजदूरों की समस्याओं के साथ साथ मजदूरों और उनके हितों से जुड़े मुद्दों पर मार्गदर्शन मिलेगा। मुख्य रूप से भारत के संविधान और सर्वोच्च न्यायालय के निर्देशानुसार समान कार्य के लिए समान वेतन के आधार पर संविदा कर्मियों को लाभ दिया जाना चाहिए। योजनाओं के सदस्यों को अच्छी गुणवत्ता वाली स्वास्थ्य देखभाल का लाभ मिलना चाहिए। नई वेतन योजना, पारिवारिक स्वास्थ्य, 21वीं सदी में भारत, श्रमिकों की समस्याएं आदि पर चर्चा होगी। सत्र के उद्घाटन समारोह की अध्यक्षता भारतीय मजदूर संघ के अखिल भारतीय केंद्रीय मंत्री शिल्पाताई देश पांडे करेंगी। इस सत्र में विशिष्ट अतिथि के रूप में महाराष्ट्र राज्य के वन और संस्कृति मंत्री सुधीर मुनगंटीवार, श्रम मंत्री डॉक्टर सुरेश खाड़े, भारतीय मजदूर संघ के अखिल भारतीय महासचिव रविंद्र हिम्मते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रांत कार्यवाह प्रोफेसर अतुल मोघे का मार्गदर्शन रहेगा। 2 दिवसीय त्रैवार्षिक सत्र का समापन गजानन गटलेवार की उपस्थिति में होगा। वरिष्ठ कार्यकर्ताओं की कड़ी मेहनत और समर्पण के कारण भारतीय मजदूर संघ को नंबर 1 ट्रेड यूनियन के रूप में मान्यता मिली है। भारतीय मजदूर संघ न केवल श्रमिकों की समस्याओं के समाधान के लिए है बल्कि ये प्रथम राष्ट्र उद्योग और श्रमिकों का सर्वोच्च कार्य है। इस सत्र में श्रमिकों की समस्या पर व्यापक चर्चा होगी और केंद्र सरकार और विभिन्न संगठनों के बीच सुप्रीम कोर्ट में लंबित मुद्दों पर चर्चा होगी और आगे की दिशा तय की जाएगी। मजदूर संघ विदर्भ प्रांत यांचं त्रैवार्षिक अधिवेशन 20वे त्रैवार्षिक अधिवेशन चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे सेलिब्रेशन हॉलमध्ये होत आहे। दर 3 वर्षांनी होणाऱ्या या अधिवेशनाचं उद्घाटन यावर्षी अखिल भारतीय संघटन मंत्री माननीय बी सुरेंद्रनजी यांच्या हस्ते होणार आहे। त्याचप्रमाणे या अधिवेशनाला महाराष्ट्र शासन कामगार मंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे तसेच वन मंत्री माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह माननीय अतुलजी मोघे तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पालक अधिकारी माननीय अरविंदजी कुकडे यांची उपस्थिती आपल्या सगळ्यांच्या मध्ये असणार आहे। याचप्रमाणे आपल्या भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महामंत्री आणि अखिल भारतीय उपाध्यक्षा हे दोघेही या अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ आपल्याबरोबर असणार आहेत। या अधिवेशनासाठी काही सिलेक्टेड क्रायटेरिया ठेवून साधारणपणे 500 लोक 750 लोक अंदाजामध्ये लोक असतील आणि चंद्रपूर जिल्ह्याने यावेळेला या अधिवेशनाचं यजमानपद स्वीकारल्यामुळे हे अधिवेशन भद्रावतीमध्ये होत आहे। पार्थशहर समाचार यांचा 3रा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि त्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूर रत्न आणि चंद्रपूर गौरव आणि चंद्रपूर भूषण असा पुरस्कार पार्थशहर समाचारद्वारे ठेवण्यात आलेला आहे। नियमित पार्थशहर समाजाचं जे हिंदी व्हिडिओ न्यूज चॅनल आहेत हे नियमित
चांगल्या प्रकारच्या बातम्या प्रकाशित करत असतं आणि त्यांच्या या उपक्रमासाठी मी माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा देतो आहे आणि पार्थसर समाचारचा जो 3रा वर्धापन दिन आहे त्या दिनासाठी सुद्धा मी माझ्याकडनं मी रमेश राजूरकर हार्दिक शुभेच्छा देतो आहे. नमस्कार. विदर्भ के सर्वोत्तम हिंदी वीडियो न्यूज़ चैनल पार्थसर समाचार, इनका 9 फरवरी 2024 की 3री वर्षगांठ है. सफलतापूर्वक 3 वर्ष पार्थसर समाचार इन्होंने विदर्भ में पूरे किए. इसके लिए मैं सूरज ठाकरे, आम आदमी पार्टी एवं जय भवानी कामगार संगठन की तरफ से इन्हें हार्दिक बधाई देता हूं. इसके साथ ही 9 फरवरी 2024 को चंद्रपुर रत्न, चंद्रपुर गौरव एवं चंद्रपुर भूषण पुरस्कार इनके माध्यम से जिन्हें भी मिल रहा है, उन्हें भी मैं बहुत बहुत शुभकामनाएं और बधाई देता हूं. धन्यवाद. खाने के शौकीनों के लिए खुश खबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी. जी हाँ, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहां आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट. हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज, तंदूरी, कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना. इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में. हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं. एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें, आप दोबारा जरूर आएंगे, ये हमारी गारंटी. हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर. मोबाइल नंबर 9327461199, 7207556199. द एजुकेशन सोसाइटी चंद्रपुर द्वारा संचालित न्यू इंग्लिश हाई स्कूल और कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपुर, न्यू इंग्लिश हाई स्कूल और कनिष्ठ महाविद्यालय पंडर कवड़ा और श्री बालाजी हाई स्कूल और कनिष्ठ महाविद्यालय बामनी, इनकी ओर से संयुक्त रूप से दिनांक 23, 24 और 25 जनवरी 2024 को 3 दिवसीय अंतर्राष्ट्रीय क्रीड़ा और सांस्कृतिक सम्मेलन का आयोजन न्यू इंग्लिश हाई स्कूल चंद्रपुर के नागपुर रोड स्थित मैदान पर शानदार तरीके से किया गया. इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में राहुल पुगलिया और अन्य गणमान्यों ने शिरकत की. कार्यक्रम में सभी विद्यार्थियों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया. कार्यक्रम को सफल बनाने के लिए दी एजुकेशन सोसाइटी चंद्रपुर के सचिव रामदास बागतकर, न्यू इंग्लिश हाई स्कूल की प्राचार्य संगीता बेद, बालाजी हाई स्कूल बमनी की प्राचार्य कुमारी अनीता पंद्रे, न्यू इंग्लिश हाई स्कूल पंडरकोड़ा की प्राचार्य डॉक्टर श्रीमती अपर्णा शुक्ला, अनीता बोबडे मैडम और समस्त शिक्षक और शिक्षकेतर कर्मचारियों ने अथक मेहनत की. शुभकामनाएं. और अभी जो हमारे तीनों स्कूल के डांस ट्रूप ने बहुत अच्छा परफॉर्मेंस दिया, उनके टीचर्स, स्टूडेंट्स और पार्टिसिपेंट जो भी थे, उन सबको मैं बधाई देता हूं. और क्रीड़ा महोत्सव हर साल इसी तरह आप मनाते रहे, ये शुभकामना देता हूं. धन्यवाद. एज्युकेशन सोसायटी चंद्रपूरचे अध्यक्ष, आमचे प्रेरणास्थान माननीय आदरणीय नरेश बाबूजी पुगलिया, तसेच संस्थेचे सचिव आदरणीय रामदासजी वागदरकर सर यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दिनांक 23, 24 व 25 या 3 दिवसीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या आयोजनाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षण मिळावे, सांस्कृतिक शिक्षण मिळावे, त्याचबरोबर त्यांना क्रीडा व योग शिक्षण सुद्धा मिळावे आणि त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुण त्यांना सगळ्यासमोर सादर करण्यात यावे, यासाठी आमची संस्था नेहमी धडपड करत असते आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असते. आणि त्या मार्गदर्शनाचाच एक भाग म्हणजे हा 3 दिवसीय कार्यक्रम. आणि आज या कार्यक्रमाचा समारोपीय आणि बक्षीस वितरण सोहळा, या बक्षीस वितरण सोहळ्याला लाभलेले द एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, युवा नेता माननीय श्री राहुलजी पुगलिया सर, त्याचप्रमाणे मुख्य अतिथी श्री कुकडेजी, त्याचप्रमाणे सीमा जोसेफ मॅडम, त्याचप्रमाणे नायर सर, अविनाशजी ठावरी सर, गौरजी,
त्याचप्रमाणे करुणाकरजी इथे येऊन त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना गुणगौरव केला, त्याचप्रमाणे त्यांना बक्षीस वितरण केले, त्याचप्रमाणे त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। तर या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध गुणांना सर्वांसमोर कसे सादर करावे, समोर येणाऱ्या जगांना तोंड कसे द्यावे, त्याचप्रमाणे नृत्याद्वारे आजच्या काळातील ज्या समस्या आहेत, जसं शेतकऱ्यांची समस्या, त्याचप्रमाणे आपल्या सरहदवर जवान कसे आपल्या देशासाठी प्राण अर्पण करतात, त्याचप्रमाणे आपल्या देशाची जी संस्कृती आहे देवी मातेची, त्या त्यांनी सांस्कृतिक नृत्याद्वारे इथे सादर केल्या आणि आपल्या अंगी असलेले विविध गुण इथे सादर केले। या सर्व म्हणून त्याचप्रमाणे या तिन्ही शाळेचे जेव्हा विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येतात तेव्हा त्यांना आपल्या मतांची देवाणघेवाण करता येते। पुढे आजूबाजूला आपल्या परिसरात काय घडत आहे, आपल्या विद्यार्थ्यांना पुढे कसं नेता येईल याचे शिक्षक या तिन्ही या कार्यक्रमातून आपसामध्ये आपले मत सादर करतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना समोर कसं नेता येईल याच्या दिशा आखण्याचे काम या 3 दिवसामध्ये शिक्षकांद्वारे केले जाते, जेणेकरून आमच्याकडे जे विद्यार्थी येतात त्यामधून आम्ही या भारताचे संस्कारित नागरिक इथे घडवू शकू। आणि आजचा जो मतदान दिवस आहे त्या दिवसासाठी सुद्धा इथे विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आला, त्यांना शपथ देण्यात आली आणि मतदान दिन सुद्धा इथे सादर करण्यात आला। चंद्रपुर का सबसे फेमस होटल सितारा प्रेजेंट्स होटल सितारा ग्रुप की नई ब्रांच न्यू राजपुताना फैमिली गार्डन एंड रेस्टोरेंट। चंद्रपुर की शान में एक और चमकता बड़ा सितारा मूल रोड चंद्रपुर के निसर्ग जंगलों के बीच पूरे परिवार के लिए वेज नॉन वेज का सबसे खूबसूरत स्थान, जहां आप पाएंगे सबसे स्वादिष्ट लाइव चिकन, मटन, फिश के साथ सैकड़ों वेज और नॉन वेज डिशेस, साथ में बच्चों को खेलने के लिए भरपूर उपकरण, क्रिकेट मैच और एंटरटेनमेंट लाइव स्क्रीन, मचान, पार्किंग के भरपूर जगह और फेमस होटल सितारा की सबसे उत्तम सर्विस और टेस्ट। एक बार पूरे परिवार और दोस्तों के साथ अवश्य पधारें। आउटडोर पार्टी के लिए बेस्ट लोकेशन होटल सितारा ग्रुप का नया उपकरण होटल न्यू राजपुताना फैमिली गार्डन एंड रेस्टोरेंट, घंटा चौकी, मूल रोड, चंद्रपुर। कॉन्टैक्ट करें मिस्टर शिरीष पतरंगे, मोबाइल नंबर 9764871578।